ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। कोरोनाच्या महामारीमध्ये नकारात्मक वातावरणात गेल्या काही दिवसापासून पॉझिटिव्ह घडामोडी घडत आहेत। कारण रुग्ण बाधित होण्याचं प्रमाण हे दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे। जिथे दर दिवसाला 1200-1500च्या आसपास रुग्ण हे बाधित होत होते, ती संख्या आता 500-600च्या आसपास आलेली आहे। त्यामुळे नाशिक शहरातील नागरिकांसाठी, जिल्ह्यातील नागरिकांसाठी आणि एकूणच यंत्रणेसाठी ही दिलासादायक बाब आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून माझं कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम हाती घेण्यात आलेली आहे। त्या अंतर्गत नाशिक शहरातील जवळपास 18 लाख नागरिकांची आरोग्याची तपासणी केली जाणार आहे, सर्वेक्षण केलं जाणार आहे। या आधी देखील झिरो मिशन अंतर्गत नाशिक शहरामध्ये सर्वेक्षण करण्यात आलेलं होतं। घराघरामध्ये जाऊन आरोग्य पथक घराघरात जात होतं आणि नागरिकांची तपासणी करत होतं। त्यामुळे कुठेतरी नाशिक मधला कोरोना आता नियंत्रणात येऊ लागलेला आहे। तरी देखील हॉटेल्स, बार सुरू झालेले आहेत। मात्र नाशिक शहरामध्ये 144 कलम लागू आहे, म्हणून 7 वाजेपर्यंतच हॉटेलला सुरू ठेवण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे। इतर आस्थापना असतील त्या देखील 7 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे। मात्र हे असे काही आपण नागरिक बघत आहोत जे चेहऱ्याला मास्क लावत नाहीये, सरकारच्या नियमांचं पालन करत नाही। ते स्वतःचा जीव तर धोक्यात घालतच आहेत, परंतु इतर नागरिकांचा देखील जीव हा धोक्यात घालतात। 9-9.5 हजार नागरिक सध्या उपचार घेत आहेत। दुर्दैवानं 1400च्या आसपास नागरिकांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे। परंतु ही परिस्थिती हळूहळू सुधारत आहे, म्हणून नागरिकांनी स्वतःची जबाबदारी ओळखण्याची गरज आहे आणि कोरोनाला हद्दपार करण्यासाठी प्रत्येकाने लढा देण्याची गरज आहे। कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक।